ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास देशाच्या प्रगतीचा कणा असून ग्रामीण जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान एक प्रभावी व दूरदर्शी माध्यम ठरेल. तर या अभियानामध्ये अकोला जिल्ह्याने भरीव कामगिरी करून जिल्ह्याचं नाव लौकिक करावं असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज 4 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त राजीव फडके, जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे आदी उपस्थित होते. धोत्रे म्हणाले, की राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आणि ग्रामविकासात लोकसहभाग निर्माण करण्यास नवी ऊर्जा निर्माण करण्याचे काम हे अभियान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी ग्रामपंचायत स्तरावरील कर भरण्याची सुविधा नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अकोट पंचायत समिती अंतर्गत रोहनखेड ग्रामपंचायतने उपलब्ध केलेल्या क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले. आमदार मिटकरी म्हणाले, प्रत्येक गावाने पुढाकार घेत आधुनिक व पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यप्रणाली राबवावी. स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम केल्याशिवाय शाश्वत विकास साध्य होऊ शकत नाही. तसेच अधिकारी, कर्मचारी यांनी गावापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्तरावर विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचं आहे. ग्रामपंचायतकडून आकारल्या जाणाऱ्या कर वेळेवर म्हणजे दर महिनाभरून नागरिकांनी ग्रामपंचायतला सहकार्य करावे. यामध्ये सरपंचांनी पुढाकार घ्यावा. तसेच कर भरण्याची सुविधा नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केलं आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांनी या अभियानासाठी सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्वतःला झोकून सकारात्मकतेने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी अभियानाच्या शासन निर्णयावर आधारित सविस्तर सादरीकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत दिगंबर लोखंडे व यशदाचे प्रशिक्षक एस.पी. वडगण यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत दिगंबर लोखंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन विस्तार अधिकारी कृषी तथा यशदाचे प्रशिक्षक रोहिदास भोयर यांनी, तर आभार प्रदर्शन सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश खुमकर यांनी केले. विदर्भ टाइम्ससाठी प्रतिनिधी धनराज सपकाळ, अकोला.